प्युअर केमिस्ट्री. बघा आजचा आपला पॉइंट आहे एलिमिनेशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय बघितलं आपण, सबस्टिट्यूट केलं आपण हॅलोजन ॲटमला दुसऱ्या न्यूक्लिओफाइल्सनी, सो ती झाली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि आज आपण बघतोय एलिमिनेशन. एलिमिनेट करणं म्हणजे काय, रिमूव्ह करणं. बट कोणाला रिमूव्ह करणार आहे आपण, हायड्रोजन आणि हॅलोजन ॲटम. सो HX म्हणून मी दुसरं नाव काय लिहिते बघा, डी हायड्रो हॅलोजिनेशन. डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजेच एलिमिनेशन रिएक्शन. डी म्हणजे काय, रिमूव्हल. कोणाला रिमूव्ह करायचं, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हॅलो म्हणजे हॅलोजन. सो HX ला रिमूव्ह करायचं आहे. चला रिएक्शन बघूया. CH3 CH2 CH2 Br. याला पहिला नेम करा. IUPAC नॉमेनक्लेचर काय असणार याचा, नंबरिंग द लॉंगेस्ट चेन 1 2 3. फर्स्ट कार्बनला लागला ब्रोमो, सो 1 ब्रोमो. लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची, सो रूट वर्ड प्रोपेन, 1 ब्रोमो प्रोपेन. आता बघा या 1 ब्रोमो प्रोपेन मध्ये ज्या कार्बनला ब्रोमीन लागलाय त्या कार्बनला काय म्हणायचं, अल्फा कार्बन. ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम लागलेला असतो त्या कार्बनला म्हणायचं अल्फा. सो त्याच्या शेजारी कोण असणार आहे, बीटा. त्याच्या शेजारी कोण असणार, बीटा. ओके. मग बघा आता मी हे स्ट्रक्चर इकडे परत काढते. CH3 परत कोण आहे, C. हायड्रोजन 2 आहेत ना, एक इथं काढला मी आणि एक कुठं काढतीये बघा खाली, CH2 दाखवण्यासाठी फक्त. त्याच्यानंतर कोण आहे, CH2 आहे, बरोबर आहे, आणि त्याला लागलाय Br. ज्याला ब्रोमीन लागलेला असतो, ज्या कार्बनला ब्रोमीन लागलाय तो अल्फा आणि त्याच्या शेजारचा बीटा. आता हायड्रोजन कुठून काढायचा, बीटा हायड्रोजन काढायचा. आणि अल्फा पासून तर ब्रोमीन निघणार हे तर फिक्सच आहे. सो ब्रोमीन ॲटम ज्या कार्बनला लागलाय त्याच्या शेजारच्या कार्बनचा नेहमी हायड्रोजन जात असतो आणि ब्रोमीन असा HBr म्हणजेच HX काय होणार, एलिमिनेट होणार. मग जर मी म्हटलं चला एलिमिनेट करा याच्यातून, -HBr करा, बरोबर आहे. डी हायड्रो ब्रोमिनेशन झालं. हे काय प्रोडक्ट तयार होणार, H निघून जाणार, ब्रोमीन सुद्धा निघून जाणार, बरोबर आहे. मग स्ट्रक्चर देऊया. चला आन्सर खाली घेतलं मी, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. आता H आणि Br दोघे निघून गेलेत म्हणून मी काय केलं, इकडे HBr लिहिलं. बट इथं काय झालंय बघा, 2 सिग्मा बॉन्ड तुटल्यात, 2 सिग्मा बॉन्ड ब्रेक. 2 सिग्मा बॉन्ड इथं तुटले म्हणजे इथं बॉन्ड बनली पाहिजे. ती बॉन्ड कुठली असणार आहे, डबल बॉन्ड. इथं काय होत आहे, 1 पाय बॉन्ड, 1 पाय बॉन्ड फॉर्म. पाय म्हणजे डबल बॉन्ड, 1 पाय बॉन्ड फॉर्म. आणि इकडे HBr मध्ये एक बॉन्ड आहेच, सो 1 सिग्मा फॉर्म. HBr मध्ये एक सिंगल बॉन्ड आहे ना, सो 1 सिग्मा बॉन्ड फॉर्म. बॉन्ड फॉर्म काय झालं, 2 सिग्मा बॉन्ड म्हणजे 2 सिंगल बॉन्ड तुटले, त्या ठिकाणी इथे एक पाय बॉन्ड आणि ह्याचा इकडे सिंगल बॉन्ड बनला. हे फक्त तुम्हाला लक्षात येण्यासाठी की H आणि Br बाहेर निघून गेल्यानंतर काय झालं, त्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आली. सो एलिमिनेशन रिएक्शनचा प्रोडक्ट काय झालाय बघा, इट इज ॲन अल्कीन. एलिमिनेशन होऊन काय प्रोडक्ट बनतो, अल्कीन. HBr तर काय आहे, इट इज अन बाय प्रोडक्ट. सो बघा -HBr प्रोडक्ट काय झाला आपला, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HB. डिफाइन करू शकता तुम्ही, येस. मग काय म्हणणार तुम्ही, when alkyl halides are treated with ही रिएक्शन कधी होणार, काहीतरी रिएजंट टाकायला पाहिजे. काय टाकायला लागतं तुम्हाला, अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH लिहिण्यापाठीमागचं कारण काय असतं बघा, या रिएक्शन मध्ये तुम्ही KOH तर टाकताच, प्लस काय टाकता, अल्कोहोल म्हणजेच काय, इथेनॉल C2H5OH. सो याला आपण लिहितो अल्कोहोलिक KOH म्हणून. When
alkyl halides are treated with alcoholic potassium hydroxide, KOH म्हणजे potassium hydroxide, it undergoes beta elimination. It undergoes beta elimination का म्हटलं? कारण बीटा हायड्रोजन गेला, बरोबर आहे. सो इट अंडरगोज बीटा एलिमिनेशन टू गिव्ह, आणि काय भेटलं आपल्याला? टू गिव्ह अल्कीन. गॉट इट? बट ही रिएक्शन कधी होणार? एक नेसेसरी कंडिशन आहे, ती असायलाच पाहिजे, त्याशिवाय तुमची रिएक्शन होणार नाही. फाइंड करा. येस, बरोबर आहे. तुमच्याकडे बीटा हायड्रोजन पाहिजे. जर बीटा हायड्रोजनच नसेल तर रिएक्शन होईल का? नाही. सो नो रिएक्शन. सो लिहिताना काय लिहिणार? द अल्किल हॅलाइड्स containing beta hydrogen, अशा alkyl halides that contain beta hydrogen when treated with alcoholic solution of potassium hydroxide undergoes beta elimination to give alkene. ओके, चला आता काही आणखी एक्झाम्पल्स बघूया आपण एलिमिनेशन रिएक्शन्सचे. बोर्ड रफ करते, स्क्रीनशॉट करताय का बघा. ओके, रिएक्शन लिहिलेलीच आहे. आणखीन एक रिएक्शन घ्या. सेकंड CH3 CCH3 CH, समजा क्लोरीन घेतलाय. आता मी परत काय टाकते बघा, अल्कोहोलिक KOH, आणि हा सिंबल व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, डेल्टा. डेल्टा सिंबल कशाला दिलाय आपण? हीट साठी. अँड गिव्स तुम्हाला प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे, काय प्रोडक्ट तयार होईल. आता मी एलिमिनेशन रिएक्शन तुम्हाला शिकवते, सो तुम्हाला लक्षात येणार बघूनच की काय आहे. क्लोरीन ऍटम ज्या कार्बनला लागलाय त्याला म्हणायचं अल्फा. त्याच्या शेजारी किती ऍटम आहेत बघा. त्याच्या शेजारी हा पण वरती बीटाच आहे आणि इकडे पण हा बीटाच असणार आहे. सो बीटा कार्बन किती झाले या एक्झाम्पल मध्ये? 2, बरोबर आहे. पण दोन्ही इक्विव्हॅलेंट आहे. इक्विव्हॅलेंट म्हणजे काय बघा. चला HX रिमूव्ह करूया आपण. CH3 आहे तसा, प्रोडक्ट बनवताना CH3 आहे तसा, ठीक आहे. CH आहे. अल्फा मधून कोण काढतो? अल्फा कार्बन कडून कोण जाणार? क्लोरीन जाणार आहे. सो क्लोरीन मी काढला, समजा फक्त काय दिली? सिंगल बॉन्ड दिली. ही वरची सिंगल बॉन्ड मी तिकडे काढली. ओके, ही सिंगल बॉन्ड आहे. आणि CH3 होता, त्यातून कोण जाणार? एक हायड्रोजन जाणार, कारण इट इज बीटा कार्बन. सो हा होता अल्फा, हा होता बीटा. बरोबर आहे का बघा. CH3 हा मॉलिक्यूल आहे. CH आहे तो अल्फा आहे. क्लोरीन निघून गेला अल्फा कडून. वरती कोण आहे? सिंगल बॉन्ड. ही सिंगल बॉन्ड इथे. CH2 आहे, बीटा. CH3 आहे, CH2 केला, आणि काय बनणार याच्यामध्ये? एक डबल बॉन्ड प्लस बाय प्रोडक्ट काय आहे तुमचा? H, क्लोरीन आहे ना. सो HCl. सो ही अल्कीन बनाली. आता तुम्ही म्हणाल ह्यातला काढा मॅम, बघूया. चल चला इथेच काढते, कारण मी रफ करणार आहे. तुम्हाला मी सांगेन की हे दोन्ही सेम आहेत. काय बघा, बीटा आहे. बीटा कडून कोण काढतो आपण? हायड्रोजन. सो CH2 सिंगल बॉन्ड. अल्फा कडून कोण काढतो? क्लोरीन. सो क्लोरीन गेला, राहिलो कोण? हायड्रोजन. बरोबर आहे ना. बघा परत सिंगल बॉन्ड CH3. हा होता बीटा, हा होता अल्फा. सो अल्फाच्या बीटाच्या मध्ये काय आली? एक डबल बॉन्ड आली. बघा प्रोप 1 इन प्रोप 1 इन. ही डबल बॉन्ड इकडे त्याची तिकडे असं म्हणायचं नाही, कारण हे मॉलिक्यूल सेमच आहेत. 1 2 3 डबल बॉन्डला प्रायोरिटी देतो ना आपण. सो 1 2 3. नाव बघा, प्रोप 1 इन प्रोप 1 इन. सो दोन्ही मॉलिक्यूल सेम आहेत. या कार्बनला इकडे पण बीटा, इकडे पण बीटा आहे, पण दोन्ही आपल्याला सेम प्रोडक्ट मिळणार आहे. गॉट इट? आणखीन एक एक्झाम्पल घ्या. थर्ड वन CH3 CH3 CH2. समजा इकडे Br काढला मी आणि इकडे CH येणार, नॉट CH2. ओके, हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. इकडे पण मी काय करते? CH3. आन्सर फाइंड आउट करा. काय करणार आहे आपण? अल्कोहोलिक KOH. डेल्टाची साइन आली की नेहमी एलिमिनेशन रिएक्शनच होणार. काय होणार आहे? आधी अल्फा बीटा ओळखायचा. ब्रोमीन ज्या ऍटमला लागलाय, ज्या कार्बन ऍटमला लागलाय, तो कोण असणार? अल्फा. अल्फाच्या शेजारी इकडे कोण आहे? बीटा, आणि इकडे पण कोण आहे? बीटा. परत 2 बीटा आले. ठीक आहे, पण
पण बघा जो हा बीटा आहे याच्याकडे एकही हायड्रोजन ॲटम नाहीये. बीटा हायड्रोजन आहे का? नाही. कोण लागले? तिन्ही मिथिल ग्रुप. पण इकडच्या बीटाला हायड्रोजन आहे. सो एलिमिनेशन याच बाजूला होणार. आन्सर बघा CH3 C वरती परत CH3 खाली परत CH3 CH. आता हा अल्फा आहे. अल्फा कडून कोण जाणार? ब्रोमीन गेला. सिंगल बॉन्ड. बीटा कडून कोण जाणार? CH3 होता CH2 केला म्हणजे हायड्रोजन गेला. या दोघांच्या मध्ये आली डबल बॉन्ड प्लस बाय प्रोडक्ट कोण असणार आहे तुमचा HBr. बरोबर आहे. ही अल्किन भेटली. नाव काय असणार? 1 2 3. तुम्ही इकडे 4 जावा वरती 4 जावा किंवा खाली 4 कुठेही लिहा चालेल. मी स्ट्रेट चेन सिलेक्ट केली. काय नाव येणार बघायचं? 1 2 3 आणि 4 म्हणजेच आहे ब्युटेन. बट 1 ला काय आहे? डबल बॉन्ड आहे आणि 3 ला कोण आहे? 3,3 काय आहे? मिथिल. बरोबर आहे ना? 3,3 3 ला मिथिल लागला म्हणून 3,3 डायमिथिल म्हणा. 3,3 डायमिथिल ब्यूट 1 इन. लक्षात आलं ना? 3 ला मिथिल आहे म्हणून 3,3 डायमिथिल. 4 कार्बन म्हणून ब्यूट. फर्स्ट ला डबल बॉन्ड आहे म्हणून ब्यूट 1 इन. ही अल्किन तयार झाली. ओके. आणखीन एक एक्झाम्पल बघा. हे रफ करते. एक्झाम्पल नंबर 4. CH3 CH CH3 C Br H CH3. सो हा काहीतरी कंपाऊंड आहे. याच्यामध्ये परत मी टाकलं अल्कोहोलिक KOH किंवा हीट दिली. अल्कोहोलिक NaOH पण वापरू शकते मी. KOH पण वापरू शकते. स्ट्रॉंग बेस वापरायचं एवढं लक्षात ठेवा. काय वापरणार? स्ट्रॉंग बेस. अल्कोहोलिक KOH अल्कोहोलिक NaOH हे स्ट्रॉंग बेसिस आहेत. ओके. किंवा मी सोडियम इथॉक्साइड वगैरे शिकवले तुम्हाला आठवतंय? CH3O म्हणजे सोडियम सॉल्ट काय म्हणायचं आपण याला? असं लिहिलेलं Na+OCH3- म्हणजे सोडियम मिथॉक्साइड सोडियम इथॉक्साइड. बट ॲक्वियस सोल्युशन असल्यामुळे OCH3- परत C2H5O- असे जर बेस असतील तर ते स्ट्रॉंग बेस असतात. स्ट्रॉंग बेसच्या प्रेझेन्स मध्ये काय रिॲक्शन होते? चला अल्फा बीटा फाइंड करूया. ब्रोमीन ॲटम ज्या कार्बनला लागलाय तो अल्फा. त्याच्या शेजारी किती जण आहेत बघा. इकडचा पण बीटा या साईडला पण आहे तो बीटा. वरती असता तर वरती पण बीटा. त्याला लागलेत किती ते सगळे बीटा घ्यायचे. हा पण बीटा हा पण बीटा. चला दोन्ही बीटाकडे हायड्रोजन ॲटम आहेत का? ह्या बीटाकडे आहेत. याही बीटाकडे एक हायड्रोजन ॲटम आहे. सो प्रोडक्ट बनवूया. मी पहिल्यांदा हा जो बीटा आहे याच्यातून हायड्रोजन काढतेय बघा. CH3 बाकी सगळं आहे तसं लिहायचं. एकदा कुठून हायड्रोजन काढायचं हे फिक्स झालं CH3 की बाकी सगळं सेम. आता हा अल्फा आहे म्हणजे ब्रोमीन ॲटम निघून जाणार. इथे येणार सिंगल बॉन्ड. ठीक आहे. बघा पुढे कोण होतं? याच्यातून हायड्रोजन काढायचं ना मला. हा बीटा असल्यामुळे सो CH2 आणि या दोघांच्या मध्ये या अल्फा आणि या बीटाच्या मध्ये काय आली आहे? डबल बॉन्ड आली. प्लस आणखीन काय? इकडे पण बीटा आहे. आता काय करायचं? या बीटामधून या म्हणजे ह्या बीटा कार्बनचा हायड्रोजन काढायचा. ओके. चला CH3 पुढे कोण आहे? सिंगल बॉन्ड देऊन कार्बन आणि त्याला खाली मिथिल. त्याचा हायड्रोजन गेला. बरोबर आहे ना? हा बीटा हायड्रोजन निघून गेला. पुढे आलं CH. याचा खालचा ब्रोमीन पण निघून गेला. इकडे कोण आहे? CH3. बघा हा अल्फा होता. हा बीटा घेतलाय आपण आता. तर ह्या दोघांच्या मध्ये येणार एक डबल बॉन्ड. सो आपल्याला ह्या रिॲक्शन मध्ये 2 बीटा कार्बन होते. दोन्हीला हायड्रोजन होते म्हणजे दोन्ही टाइपचे आपल्याकडे बीटा हायड्रोजन होते म्हणून 2 प्रोडक्ट मिळाले. याचं नाव सांगू शकाल मला? कसं देणार नंबरिंग? 1 2 3 4. हाच प्रोडक्ट आहे का हा? येस. म्हणजे 3 डायमिथिल ब्यूट 1 इनच आहे. हा बघूया आपण मग. बरोबर आहे ना? नाही सॉरी वेगळा आहे. चला काढूया. 1 2 3 4 म्हणजे परत हा कोण आहे? ब्यूट 1 इन. कारण डबल बॉन्डेड जिथं कार्बन आहे तिथून नंबरिंग स्टार्ट करायचं असतं. आणि 3 ला कोण लागले इथे? मिथिल. सो 3 मिथिल ब्यूट 1 इन. हा बघा कुठूनही द्या. आता इकडून जरी नंबर दिला तर 1 2 ला डबल बॉन्ड आहे.
1 2 लाच डबल बॉन्ड आहे, कुठूनही देऊ शकते. 1 2 3 4. नाव कसं लिहिणार मी बघा, 2 मिथिल, बरोबर आहे. सेकंडला मिथिल लागलाय, 2 मिथिल ब्यूट 2 इन, ब्यूट 2 इन प्लस तुमचा जो काही बाय प्रोडक्ट असेल तो बनलेला असणारच आहे. बट माय क्वेश्चन इज, ह्या दोघांमध्ये एक मेजर असणार, एक मायनर असणार आहे, बरोबर आहे. बट कोणता मेजर असणार? ही रिॲक्शन कुठला प्रोडक्ट जास्त अमाऊंट मध्ये देईल त्याला म्हणायचं मेजर प्रोडक्ट, आणि एकदम मायन्यूट अमाऊंट मध्ये देईल तो काय असणार तुमचा मायनर प्रोडक्ट. सांगू शकाल तुम्ही कुठला मेजर आहे कुठला मायनर आहे? तुम्हाला आठवतंय का बघा, आपण अशाच काही रिॲक्शन्स बघितलेल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला मार्कोनिकॉफ लावून एक मेजर प्रोडक्ट सांगायचा होता. म्हणजे एक रिॲक्शन केली, त्याचे 2 प्रोडक्ट भेटले आणि आपण कन्फ्यूज झालो पुढे जाऊन की मेजर कुठला आणि मायनर कुठला. मग मी त्यावेळी तुम्हाला सांगितलेलं की इथे लावायचं मार्कोनिकॉफ रूल, बरोबर आहे का? येस, मार्कोनिकॉफनी काय सांगितलं, त्याचा कुठला मेजर प्रोडक्ट आहे ते. सिमिलरली इथे जेव्हा आपल्याला कन्फ्युजन होईल कशामध्ये, एलिमिनेशन, बीटा एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये सेटझेफ रूल लावून आपण आपला मेजर प्रोडक्ट सांगू शकतो. मग हा सेटझेफ कोण आहे? तर सेटझेफ एक सायंटिस्ट आहे आणि त्यांनी आपल्याला काही बेसिक रिझन्स दिले की तुमची मेजर अल्किन आणि मायनर अल्किन फाइंड कसं करायचं. चला बघूया. सेटझेफ रूल स्पेलिंग तुम्ही चेक करून घ्या. सेटझेफ रूल आपल्याला काय सांगतो, तर मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज मेजर प्रोडक्ट. एकच लाईन बस, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज मेजर प्रोडक्ट. आता मोर सबस्टिट्यूटेड म्हणजे काय? अल्किन नेहमी 2 कार्बन मध्येच असणार, बरोबर. डबल बॉन्ड असायला 2 कार्बन तरी पाहिजेत आपल्याकडे. येस, या कार्बनकडे आणखीन 2 बॉन्ड असणार, याचे पण 2 बॉन्ड, कारण प्रत्येक कार्बन 4 बॉन्ड बनवतो. सो कार्बनचे 1 2 3 4, या कार्बनचे 1 2 3 4. ठीक आहे. बघा इकडे पण मी काय लावलं, मिथिल. मिथिल म्हणजे CH3. इकडे समजा मिथिल, परत इकडे मिथिल, इकडे पण मिथिल. सो ही अल्किन आहे आणि याला चारही बाजूने काय झाले, सबस्टिट्यूएंट लागले. ही एक अल्किन कन्सिडर करा. आणखीन बघा मी काय केलं, इकडे मिथिल, इकडे मिथिल, इकडे मिथिल आणि इकडे कोणच नाही. कोणच नाही म्हणजे काय, हायड्रोजन. ही 4 साइड सबस्टिट्यूटेड होती, ही 3 साइड सबस्टिट्यूट आहे. आता मी 2 साइड काढते बघा, मिथिल इथे काढू, वरती काढू, कुठल्याही 2 साइडला तुम्ही काय करा, मिथिल लावा. सो ही झाली 2 साइड सबस्टिट्यूट, आणि एखादी असेल 1 साइडेड सबस्टिट्यूट असेल ती फक्त इकडे मिथिल लावा समजा, बाकी सगळीकडे हायड्रोजन. कोण नाही म्हणजे काय असतं तिथे, हायड्रोजन ॲटम असतात. सो मोर सबस्टिट्यूटेड अल्किन विल ऑलवेज बी द मेजर प्रोडक्ट, विल ऑलवेज बी द मेजर प्रोडक्ट. चला यामध्ये सांगा आता, अल्किन बघा कुठे आपली, ही ते अल्किन. ठीक आहे. इकडे कोण लागलं, दोन्ही हायड्रोजन, आणि इकडे काय लागलंय, एक हायड्रोजन ॲटम आहे कार्बन वरती आणि दुसरा हा बल्की ग्रुप आहे. सो बल्की ग्रुप इज सबस्टिट्यूशन. ओके, एमी काय आहे, बल्की ग्रुपच आहे. CH3 म्हणजे बल्की ग्रुप, त्याच्यापेक्षा मोठा ग्रुप आहे. म्हणजे याला मी इथे रिप्रेझेंट कसे करते बघा, C डबल बॉन्ड C हा मधला, इकडचा कार्बन बघा दोन्ही हायड्रोजन. सो छोटा हायड्रोजन, हायड्रोजन. इकडे पण कोण आहे बघा, एक हायड्रोजन आहे आणि दुसरं काहीतरी कार्बन, आणि परत त्याला आणखीन 2 कार्बन. बाकी हायड्रोजन तुम्ही बॅलन्स करा पाहिजे तर. ओके, सो सबस्टिट्यूटेड कुठल्या साइडला आहे, फक्त 1 साइडला आहे. आता ही बघा अल्किन कुठे, इथे C डबल बॉन्ड C. काय लागले बघा, एक साइडला हायड्रोजन, एक साइडला मिथिल, आणि इकडे दोन्ही साइडला मिथिल. कुठे काढू, रफ करते ही साइड. बघा कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ठीक आहे. इकडची साइड बघा हायड्रोजन आणि मिथिल, वरती हायड्रोजन, खाली CH3 म्हणजेच मिथिल, आणि इकडे कोण आहे, वरती पण मिथिल, इकडे पण मिथिल. मिथिल असं कुठलाही बल्की ग्रुप असू दे, हायड्रोजन सोडून कुठलाही ग्रुप. इथे बघा 1 2 3 सबस्टिट्यूशन आहे आणि इकडे 1 सबस्टिट्यूशन आहे, म्हणजे मेजर कोण असणार आहे, हा, बिकॉज इट इज मोर सबस्टिट्यूटेड. सो सेटझेफ ने सांगितलं ब्यूट 2 इन इज मेजर प्रोडक्ट अँड ब्यूट 1 इन इज मायनर प्रोडक्ट. ओके, स्क्रीनशॉट करा. आणखीन एक एक्झाम्पल देते, तुम्ही ट्राय करा आता.
क्वेश्चन देते मी. बेन्झीन नाही, सायक्लोहेक्सेन आहे. खूप सारे स्टुडंट कन्फ्युज होतात, सो परत परत सांगते. व्हॉट इज दिस? सायक्लोहेक्सेन. ठीक आहे, इथे मी लावला ब्रोमीन. आता याच्यामध्ये परत एलिमिनेशन म्हणजे काय देणार मी? अल्कोहोलिक NaOH दिलाय. आता NaOH ला कन्फ्युज नाही व्हायचं. ट्रायंगल आणि स्ट्रॉंग बेस आला की बीटा एलिमिनेशन. आणि कुठलाही अल्किल हॅलाइड आला, पहिली स्टेप काय? ज्या आपला जो ब्रोमीन ॲटम आहे ज्या कार्बनला लागलाय त्याला काय म्हणायचं? अल्फा. त्याच्या शेजारी कोण लागला असणार आहे? बीटा. बरोबर आहे. अल्फा कडून काढायचा ब्रोमीन, बीटा कडून काढायचा हायड्रोजन. आता हा जर बीटा असेल तर बघा इकडे एक बॉन्ड, वरती एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, म्हणजे 3 बॉन्ड तर बनले. चौथा कोण नाही म्हणजेच काय असतं याच्याकडे? हायड्रोजन असतं. बीटा कडून हायड्रोजन काढा, अल्फा कडून ब्रोमीन काढा, मध्ये काय द्या? डबल बॉन्ड. लक्षात आलं असेल? सायक्लोहेक्सेन आणि ही झाली डबल बॉन्ड. सो तुमचा प्रोडक्ट. हे क्वेश्चन्स कशासाठी देते मी? MHT CET JEE आणि नीट साठी असे क्वेश्चन्स येणार तुम्हाला. चला आणखीन क्वेश्चन्स घ्या काही. असा मॉलिक्यूल बनवला तर कळेल का तुम्हाला? हे जे बघा, हे जे टोक असतात 1 2 कॉर्नर किंवा हा पण जो एंड पॉइंट आहे, जिकडे काही नाही तिथे कोण असतं? कार्बन. एंड्स कार्बनच आहे. ठीक आहे, कोण नाही म्हणजे कार्बन आहे. आणि मधले कॉर्नर पण कोण आहे? कार्बन आहे. आता बघा इकडे मी सबस्टिट्यूएंट, परत कोण नाही म्हणजे काय आहे? कार्बन आहे. म्हणजे मिथिल मिथिल मिथिल. इकडे काय? 2 बॉन्ड झाले म्हणजे वरती हायड्रोजन किती असणार आहे? 2. इथे 3 बॉन्ड बनवले म्हणजे हायड्रोजन किती? 1. इथे 3 बॉन्ड बनवले म्हणजे हायड्रोजन किती? 1. असं बॅलन्स करून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल रिॲक्शन नंतर बघा याची स्ट्रक्चर कळतं का बघा तुम्हाला. हे स्ट्रक्चर कशाचं असं जर विचारलं तर काय सांगणार? बघा जिथे कोण नाही सगळीकडे काय लावलं मी? कार्बन. आता या कार्बन वरती पण कोण नाही, सॉरी कार्बन वरती पण कोण नाही म्हणजे काय? मिथिल ग्रुप. सो असं म्हणा जिथं कोण नाही आणि एंडला टर्मिनलला मिथिल ग्रुप लावून घ्यायचे सगळे. कॉर्नर आहे तिथं कार्बन, कॉर्नर आहे तिथे कार्बन. कार्बनने किती बॉन्ड बनवले? या 1 2 3 4. याची व्हॅलेन्सी सफिशियंट कंप्लीटेड. इथे बघा 1 2 3. आणखीन अजून एक बॉन्ड राहिला, तो कोण असतो मग? हायड्रोजन. राहिलेला बॉन्ड कोण लावायचा? नेहमी हायड्रोजन. सो हे झालं त्याचं स्ट्रक्चर. आता कम बॅक टू दिस रिॲक्शन. अल्कोहोलिक KOH आणि हीट. ठीक आहे, आता बघा ब्रोमीन कुठे आहे? फाइंड करा. ब्रोमीन सापडला. ज्या कार्बनला लागला तो कोण आहे? अल्फा. चॉक बदलूया, अल्फा. ठीक आहे, त्याच्या शेजारी किती कार्बन आहेत बघा. इकडे पण एक आहे, हा बीटा. हा पण शेजारचाच आहे. सो 2 आहेत. ठीक आहे, बरोबर आहे ना? हा एक बीटा, हा एक बीटा, 2 बीटा आहेत. या बीटाकडे पण हायड्रोजन आहे, या बीटाकडे पण हायड्रोजन आहे. सो इथं पण आपल्याला 2 प्रोडक्ट मिळणार. करूया, चला दोन्ही प्रोडक्ट काढूया. बाकी सगळ्या मॉलिक्यूल आहे तसा काढायचा. आधी कशातून काढूया? एक पहिला ह्या साईडचा बीटा कंप्लीट करून घेऊ. CH3 बघा मी नाही हलवला. वरती कोण आहे? कार्बन. त्याच्यावर काय लागलाय? CH2 2 हायड्रोजन. खाली काय लागलाय? कार्बन. ह्या बीटाचा आत्ताच काही नाही हलवायचं. सो CH3 आहे तसा. ठीक आहे ना? ओके, हायड्रोजन पण आहे तसा, कारण ह्या बीटाचा हायड्रोजन काढायचा नाही आपण आत्ताच. वरती जाऊन कोण आहे? कार्बन. पण हा अल्फा आहे ना, सो ब्रोमीन ह्यातून जाणार आहे आणि हायड्रोजन ह्यातून जाणार, म्हणजे डबल बॉन्ड कोणाच्या मध्ये येणार? त्याच दोघांच्या मध्ये. सो डबल बॉन्ड CH2. मॉलिक्यूल बघितल्या काय करायचं मी सांगते बघा. अल्फा एकदा फाइंड झाला आणि बीटा ज्याच्यातून काढायचंय फाइंड झाला की डायरेक्ट डबल बॉन्ड लावायची. तुमचं तुम्ही ब्रोमीन आणि हायड्रोजन तिथं मॅनेज करू शकता. इथं अजून एक हायड्रोजन हा वाला वरचा. गॉट इट? सो हे एक स्ट्रक्चर बनलं. प्लस आता काय करणार तुम्ही बघा, हा बीटा, अल्फा बीटा, हा हायड्रोजन आणि हा ब्रोमीन, हे 2 काढायचे. सो बॉन्ड कुठे येणार? इथे. चला काढते मी, डायरेक्ट काढते बघा. 1 ही लाईन, ही खाली दुसरी लाईन. ठीक आहे, वरती 3rd, खाली 4th आणि इथे येणार माझा डबल बॉन्ड. लक्षात येते कसं काढलं बघा. आणि कन्फ्युज नका होऊ. हा CH3 आहे तुमचा पहिला बघा. वरती हा कोण आहे? कार्बन आणि 2 हायड्रोजन. CH2 आहे. परत इथं बघा C आणि हा H मला काढायचा आहे. सो हा H माझा गेला, हा ब्रोमीन गेला आणि ह्या दोघांच्या मध्ये काय आणलं मी? डबल बॉन्ड. बरोबर आहे ना? येस. आणि ह्याला कोण लागलंय खाली? CH3. आणि पुढे आहे तसा मॉलिक्यूल. गॉट इट? आता मला सांगा यातला कुठला
मेजर आहे आणि कुठला मायनर आहे बघताच कळायला पाहिजे. आता डबल बॉन्ड मिळाली की मिळाली, मार्क करा तिला. बघा ह्या कार्बनला दोन्ही हायड्रोजन आहेत, म्हणजे इकडे काही सबस्टिट्यूशन नाही, इकडे एक हायड्रोजन आणि एकच मोठा सबस्टिट्यूशन झाला, म्हणजे दिस इज लेस सबस्टिट्यूटेड मायनर प्रोडक्ट. बरोबर आहे ना. इथे फाइंड करा अल्कीन आहे, इकडे कोण नाही म्हणजे काय असतं मी सांगितलं CH3. सो एक सबस्टिट्यूशन CH3 आणि इथं बॉन्ड मी काढते, जेव्हा बॉन्ड मी काढणार तेव्हा हायड्रोजन असणार. इथं बॉन्ड तुम्हाला दिलेल्या बॉन्डला CH3 लावायचा आणि तुम्ही बॉन्ड काढत असाल तर हायड्रोजन. सो हा झाला CH3 वरती H. बघा इकडे कोण आहे CH3 आणि परत बल्की ग्रुप. सो बल्की 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 3 सबस्टिट्यूटेड आहे. सो सेटझेफ नुसार दिस इज आर मेजर प्रोडक्ट. दिस इज आर मेजर प्रोडक्ट. आणि तुम्ही आता म्हणत असाल मॅम हे का तुम्ही बॉन्ड लाईन घेतलं, हे जे काही स्ट्रक्चर आपण काढलंय तर तुम्ही किती काय तुम्ही CH3 CH2 लिहित बसणार आहे, बरोबर आहे ना. सो इट इज बेटर की तुम्ही नोटबुक मध्ये लाईन्स ड्रॉ करून तुम्ही बॉन्ड आणि कार्बन शिका. मी तुमची हळूहळू प्रॅक्टिस करत घेत जाईल. ठीक आहे. आता मी जो इथे मॉलिक्यूल काढलाय याचा आपण एलिमिनेशन रिएक्शन करूया. रफ करू का, स्क्रीनशॉट करा. मी परत काढते इकडे असं काहीतरी 3 काढलंय, वरती एक आहे आणि इकडे ब्रोमीन. बरोबर आहे. कसं फाइंड करायचं बघा. एलिमिनेशन रिएक्शन अल्कोहोलिक KOH आणि डेल्टाची साईन विसरायची नाही. ब्रोमीन ॲटम फाइंड केला, येस. तो कुठल्या कार्बनला लागलाय, ह्या कार्बनला लागलाय, येस. तो कुठला असणार अल्फा. त्याच्या शेजारी कोण इकडे चला, हा कोण आहे बीटा आणि हा पण कोण असणार बीटा. इथं कोण नाही समजायचं नाही, तिथं कोण आहे मिथिल ग्रुप आहे, CH3 ग्रुप आहे बघा तिकडे, हो ना, येस. आणि इकडे पण कोण आहे कार्बन आहे आणि तो बीटा कार्बन आहे. आता बघा इथं कोण नाही कोण नाही कोण नाही असं नाही म्हणायचं. काय असतं तिथं नेहमीच मिथिल, नेहमीच मिथिल. ह्या अल्फा कार्बनला 2 बीटा, 2 कार्बन लागले तर 2 बीटा आहे. इथे कोण आहे CH3 आहे and this is your बीटा. बघा ह्या बीटा कार्बनला हायड्रोजन आहे, बट या बीटा कार्बनला तिन्ही मिथिल आहेत, हायड्रोजन आहे का नाही. सो दिस इज नो बीटा हायड्रोजन. याच्याकडे नो बीटा हायड्रोजन, याच्याकडे बीटा हायड्रोजन नाही. सो रिमूव्ह कुठनं होणार, ऑफकोर्स इथून होणार, इथून H जाणार आहे, इकडून Br म्हणजे डबल बॉन्ड कुठे आली मध्ये. चला स्ट्रक्चर काढा. हे गवत इकडे आहे तसं, ही लाईन इकडून कोण गेलं ब्रोमीन गेला, इकडे कोण आहे CH3 होतं 2 गेला आणि याच्यामध्ये आणली डबल बॉन्ड. सो दिस इज युअर प्रोडक्ट. आय होप तुम्हाला प्रोडक्ट क्लिअर झाला असेल. आता मी कोणतं पण स्ट्रक्चर देते बघा. मी परत गवत काढलं, ठीक आहे, आणि इकडे पण गवतच काढलं आणि इथं काय लिहिते मी क्लोरीन. आता तुम्ही काय करणार, कॉर्नर हे तर तुम्हाला माहित आहे, मध्ये जिथं स्पॉट येतो तो कार्बनच आहे. कोण नाही म्हणजे परत CH3, कोण नाही म्हणजे परत CH3, कोण नाही CH3, कोण नाही CH3, कोण नाही CH3. ओके. ही बॉन्ड त्यांनी दिली आहे आणि म्हणून मी CH3 लिहिला तिथे. ठीक आहे. आता मी काय करणार, माझा क्लोरीन आयटम फाइंड केला, एलिमिनेशन रिएक्शन आहे, फाइंड केला, कोणाला लागला ह्या कार्बनला. सो दिस इज युअर अल्फा. बीटा बघा किती आहेत आता, वरती इकडे खाली आहे, ह्या साईडला पण बीटा आहे. बट सगळे बीटा चेक करा. आता ह्या बीटाकडे अल्फा हायड्रोजन आहे, ह्या बीटाकडे अल्फा हायड्रोजन आहे. बीटा कार्बनवर हायड्रोजन असेल की म्हणायचं बीटा हायड्रोजन, बट हा कार्बन बीटा आहे, त्याच्यावर हायड्रोजन आहे का नाही, तिन्ही मिथिल ग्रुप. सो नो बीटा. राहिले कोण फक्त 2. आता हे दोन्ही सेमच आहे, बरोबर आहे ना, ह्याच कार्बनचं आहे ना, हे दोन्ही सुद्धा सेम आहे. सो एकच प्रॉडक्ट भेटणार, कुठला, हा क्लोरीन ॲटम जाणार. दोघांपैकी कुठूनही हायड्रोजन काढा, कुठूनही हायड्रोजन काढा. गवत काढा आधी, येस काढलं. हा सिंगल बॉन्ड काढला, येस. याच्यावरून क्लोरीन जाणार आहे, मी वरती काढा, समजा खालचा मिथिल आहे तसा ठेवला, वरती कोण एक हायड्रोजन काढून डबल बॉन्ड दिला. किंवा तुम्ही म्हणाल मॅम खालचा काढून दाखवा, चला काढते. गवत काढलं, खाली वरचा CH3 मी आहे तसा ठेवला आणि खाली डबल बॉन्ड CH2. याचं नेमिंग द्या, तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही सुद्धा प्रोडक्ट काय आहे सेम आहे, कारण हे बीटा आयडेंटिकल आहे, एकाच कार्बन वरती आहे. डबल बॉन्ड वर करा नाही खाली करा, नॉमेनक्लेचर आणि प्रोडक्ट बदलणार आहे का नाही. सो दिस इज युअर आन्सर. आय होप तुम्हाला आता बॉन्ड लाईन सुद्धा फ्लेक्झिबल झाली असेल. एक मेन बघा. आता मी समजा परत काय काढते, एक स्ट्रक्चर काढलं, मी ब्रोमीन काढलंय आणि याचं बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे ना हा. चला याला कन्वर्ट करा. आपल्या कार्बन कार्बन कोण नाही म्हणून काय लावलं तुम्ही मिथिल, कोण नाही म्हणून काय लावलं मिथिल, परत कोण नाही म्हणून काय लावलं मिथिल.
पण हा कार्बन किती बॉन्ड करू शकतो? 4. प्रत्येक कार्बन 4 बॉन्ड करतो. बनवले किती? 1 2 3. म्हणजे चौथा कोण नाही, तर तो बॉन्ड मी काढला आणि तो बॉन्ड काय असणार? हायड्रोजन. सो मी म्हटलं की बॉन्ड जर त्यांनी दिला असेल तर मिथिल लावायचं आणि बॉन्ड मी काढतेय तर मी हायड्रोजन लावला. इथे पण बघा 1 2 3 बॉन्ड बनलेत, म्हणजे जो नाही तो कोण आहे? हायड्रोजन आहे. बीटावरती एकच हायड्रोजन आहे. सो हे दोघं जाणार आणि डबल बॉन्ड कुठे येणार? मध्ये येणार. ओके, मी इथे लिहिते सी डबल बॉन्ड सी इथे येणार. वरती CH3 आहे, खाली H आहे. बरोबर आहे ना? CH3 आणि H, ब्रोमीन तर गेला, डबल बॉन्ड आली आणि इकडे कोण? CH3 आणि परत CH3. आय होप तुम्हाला एलिमिनेशन रिएक्शन क्लिअर झाले असतील. चला स्क्रीनशॉट करा. आणखी एक्झाम्पल्स फाइंड करा, रिएक्शन्स फाइंड करा, वेरियस बुक्स बघा, तुमचं एक्सरसाइज बघा, एलिमिनेशन रिएक्शन्स फाइंड करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. नाही आला तर आपला चिमूस केमिस्ट्रीचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याच्यावरती जाऊन लगेच मला स्क्रीनशॉट करा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेलं पाठवा की मॅम याचा प्रोडक्ट कसा येणार आहे. ओके, चला मी बोर्ड रफ करते आणि शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला मी सांगते एलिमिनेशन रिएक्शन आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन एकमेकांना कोरिलेटेड आहेत आणि त्या कशा. आता बघा, सबस्टिट्यूशन रिएक्शन जर तुम्हाला आठवत असेल तर मी असं म्हणते की RH तुम्ही घेतला आणि ॲरोवरती काय लिहिलेलं? न्यूक्लियोफाईल टाकलेला. न्यूक्लियोफाईल म्हणजे असं काय टाकलेलं हो तुम्ही? NaOH टाकलेला. बरोबर आहे ना? कारण OH मायनस अटॅक करत होता, तो OH मायनस कुठून आलेला? NaOH KOH याच्याकडूनच आलेला. आणि आता सुद्धा तुम्ही कोण टाकले बघा? KOH, अल्कोहोलिक OH, अल्कोहोलिक NaOH. मग जर मी तुम्हाला आता एलिमिनेशन रिएक्शन शिकवते तर तुम्ही मला बेसिकली पटकन सांगू शकता की मॅम अल्फा कार्बन फाइंड करा, त्याच्यावरून ब्रोमीन काढा, म्हणजे त्याच्याकडून हॅलोजन काढा, त्याच्या शेजारचा कार्बन बीटा असेल त्याचा हायड्रोजन काढा आणि अल्कीन बनवा. बरोबर आहे. बट जर तुम्हाला एक्झाम पेपरमध्ये जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला ती एलिमिनेशन करा, ॲडिशन करा, सबस्टिट्यूशन करा असं काही दिलेलं असतं का? नाही. तर या ॲरोवरच्या कंडिशन बघून आपण ठरवतो एखादी रिएक्शन कशी करायची. मग बघा, आता मी तुम्हाला असं दिलं CH3 CH2 क्लोरीन आणि मी काय म्हटलं? CH3OH म्हणजे कोण आहे? हा मिथॅनॉल आहे. इन प्रेझेन्स ऑफ काहीतरी समजा सॉल्व्हंट घेतला मी H3O+ म्हणजे पाणी येते ऍक्च्युली, H+ आणि H2O आहे. आणि प्रोडक्ट फाइंड करा. आणि मी टर्ड ब्युटिल ब्रोमाइड एक घेते, टर्ड ब्युटिल ब्रोमाइड आणि काय केलं मी? CH3O- Na+, म्हणजे हे कुठून येतं आपल्याकडे? CH3OH+ समजा काहीतरी NaOH आहे आपल्याकडे किंवा NaCl आहे, तर हा CH3O Na आणि HCl असा बनतो. सो आपण त्याला काय लिहितो? CH3O Na. इन प्रेझेन्स ऑफ मिथॅनॉल म्हणजे काय? अल्कोहोलिक सोल्युशन. आणि तुम्हाला प्रोडक्ट फाइंड करायचं आहे. कसं सांगाल? कुठल्या काय प्रोडक्ट बनेल? अल्किल हॅलाइड आहे, अल्किल हॅलाइड आहे. ॲरोवरच्या कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. यातली एक आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि एक आहे एलिमिनेशन रिएक्शन. पण असं बघितलं असतं तर तुम्हाला वाटलं काय असतं? डायरेक्ट एलिमिनेशन आहे. काय एलिमिनेशन आहे? बेस दिसतोय, इथे पण बेस आहे, म्हणजे काय? OH आहे, OH आहे. किंवा एक तर तुम्ही डायरेक्ट सबस्टिट्यूशन केलं असतं, क्लोरीनला काढून OH, Br ला काढून OH, विचारच केला नसता. आणि मी जेव्हा एलिमिनेशन शिकवत होते तेव्हा तुम्ही सुद्धा काय केलंय? ब्रोमीन आणि हायड्रोजन काढून डबल बॉन्ड करण्याकडेच फोकस केलं. ॲरोवरती अल्कोहोलिक KOH हा एक बेस ॲज वेल एज न्यूक्लियोफाईल सुद्धा आहे, याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं नाही. म्हणून म्हणतात की सबस्टिट्यूशन रिएक्शन अँड एलिमिनेशन रिएक्शन गो हँड इन हँड. एखादी रिएक्शन दिली असेल, इथं सबस्टिट्यूशन पण व्हायला लागले आणि काय होत असते? एलिमिनेशन पण. इथे पण सबस्टिट्यूशन पण होत असते आणि एलिमिनेशन पण. पण एक कुठली तर डॉमिनेट करते दुसऱ्यावर, एक कुठली तर खूप सारा प्रोडक्ट देते, मेजर प्रोडक्ट, आणि दुसरा निग्लिजिबल देते. सो आपण त्याला इझिली सेपरेट आउट करू शकतो. दोन्ही रिएक्शन होत असतात. या रिएक्शनच्या कंडिशन्स वरून ठरतं की ती सबस्टिट्यूशन देणार की एलिमिनेशन देणार. सो पहिलं बघा, ओळखू शकतो ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड म्हणजे स्टार्टिंग प्रोडक्ट तुम्ही काय घेतलंय. जर तुम्ही प्रायमरी घेतला असेल 1 डिग्री, आता ह्या रिएक्शन्स मध्ये नका बघू, जनरली बघा, जर 1 डिग्री असेल आणि 3 डिग्री असेल काय फरक पडतो तुम्हाला? ऍज युजल माहित आहे 2 डिग्री कसं आहे? कंडिशन्सवर डिपेंड आहे, वर खाली करत असतो. सो 1 डिग्री असेल तर ऑलवेज काय
सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि 3 डिग्री असेल तर प्रेफर करणार एलिमिनेशन रिॲक्शन. एलिमिनेशन रिॲक्शन कधी जर ॲरोवरच्या कंडिशन्स पण सेम आहेत. फॉर एक्झाम्पल कोण आहे हा इथिल क्लोराइड आहे आणि समजा टर्ड ब्युटिल ब्रोमाइड घेतला CH3Br आणि दोघांच्या ॲरोवरती मी काय टाकलंय अल्कोहोलिक KOH टाकलं समजा. किंवा एक काम करा दोघांच्या सुद्धा ॲरोवरती मिथॅनॉल टाकला CH3OH आणि हीट केलं. CH3OH आणि हीट केलं. ॲरोवरच्या कंडिशन सेम असतील तर काय बघणार तुम्ही नेचर ऑफ अल्किल हॅलाइड. आता तो जर काय आहे प्रायमरी आहे आणि हे तर 3 डिग्री आहे. प्रायमरी असेल तर हा काय करणार सबस्टिट्यूशन रिॲक्शन प्रोडक्ट देणार CH3CH2OH आणि जर 3 डिग्री असेल तर काय बनणार प्रोडक्ट आपला अल्किल म्हणजे CH3C वरती CH3 डबल बॉन्ड CH2. तो काय इकडे काढला असता तरी सुद्धा चाललं असतं. ब्रोमीन आणि हायड्रोजन काढला आणि डबल बॉन्ड दिली. सो सबस्ट्रेट वरून मी ओळखू शकते कधी नेचर सेम असेल ॲरोवरचं तर. आता बघा नेचर ऑफ न्यूक्लिओफाइल जर हे सेम आले सबस्ट्रेट तुमचे सेम आले तर ॲरोवरच्या कंडिशन्स बघून सुद्धा तुम्ही ओळखू शकताय. न्यूक्लिओफाइल जर स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल असेल तर देणार सबस्टिट्यूशन. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल देणार सबस्टिट्यूशन आणि स्ट्रॉंग बेस देणार एलिमिनेशन रिॲक्शन. तर स्ट्रॉंग बेस कुठले बघा हे लक्षातच ठेवा. जन्मोजन्मी तुमच्या रिॲक्शनवर अल्कोहोलिक NaOH किंवा KOH आलं किंवा NaNH2 सोडियम अमाइड इन लिक्विड अमोनिया हे आहे अल्कोहोलिक NaOH. तसंच काय असू शकतं अल्कोहोलिक KOH आणि हा एकत्रच येतो नेहमी NaNH2 आणि लिक्विड अमोनिया. जेव्हा असा रिएजंट तुमच्या ॲरोवरती असेल तेव्हा हमखास एलिमिनेशन रिॲक्शन करून यायचं. ओके आणि मग सबस्टिट्यूशन कधी करणार मिथॅनॉल लिहिलाय. ओके म्हणजे वीक बेस सगळे टाकायचे. C2H5OH लिहा किंवा DMSO परवा पण सांगितलेलं DMSO DMF हे सगळे सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स देतात. आता सॉल्व्हंट बघा. सॉल्व्हंट सुद्धा जर वीकली पोलर असेल तुम्हाला मी हे सगळं सांगितलं. पोलर म्हणजे काय डिसोसिएट होणारा. वीकली पोलर असेल तर एलिमिनेशन आणि स्ट्रॉंग पोलर असेल तर सबस्टिट्यूशन. वीक पोलर असेल तर एलिमिनेशन आणि स्ट्रॉंगली पोलर असेल तर सबस्टिट्यूशन. आता मॅम हे कसं फाइंड केलं की वीक पोलर असेल तर एलिमिनेशन करा आणि स्ट्रॉंग पोलर असेल तर सबस्टिट्यूशन. स्ट्रॉंग S असं लक्षात ठेवा. ओके कसं फाइंड केलं आता मला पण नाही माहिती कसं फाइंड केलं. हे सायंटिस्टने रिॲक्शन लॅबमध्ये केल्या गेल्या लॅबोरेटरीजमध्ये ज्या रिॲक्शन होतात ज्या तशा होतात म्हणून आपण बुकमध्ये ते लिहितो की असं झालं आहे. ओके इथं मी लिहिलंय वीकली पोलर म्हणून लॅबमध्ये तुम्ही वीक पोलर ट्राय करा बाबा हा एलिमिनेशन दिली मॅमने दिलं ते करेक्ट आहे असं काही नसतं. लॅबमध्ये आधी रिॲक्शन्स होतात मग त्याचं कन्क्लुजन निघतं आणि मग आपल्याला ते बुक्समध्ये दिलेलं असतं. सो मेकॅनिझम वरून हे त्यांनी सांगितलंय की वीक पोलर असेल तर एलिमिनेशन आणि स्ट्रॉंग पोलर असेल तर सबस्टिट्यूशन. तुमच्या आत्ताच्या बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी एवढं सफिशियंट आहे. काय काय सांगितलं बघा. नेचर ऑफ अल्किल हॅलाइड 3 डिग्री असेल तर एलिमिनेशन 1 डिग्री असेल तर सबस्टिट्यूशन. न्यूक्लिओफाइल स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल्स असतील तर काय देणार आहे ते तुमचे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणखी लिहून घ्या पाहिजे तर CH3ONA. ठीक आहे आणखी कुठला घ्या. हा गवत म्हणजे काय असतं टर्ड ब्युटिल CH3 आणि इकडे लागलाय ONA. सो असे काही न्यूक्लिओफाइल्स आहेत की जे तुम्हाला एलिमिनेशन देतील कारण CH3ONA आणि हा जो सोडियम टर्ड ब्युटो ऑक्साइड आहे हे दोघे सुद्धा एक स्ट्रॉंग बेस आहेत. सो स्ट्रॉंग बेस असेल तर नेहमी एलिमिनेशन रिॲक्शन आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल असेल तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. फायनली सॉल्व्हंट वीक पोलर असेल तर एलिमिनेशन स्ट्रॉंग पोलर असेल तर सबस्टिट्यूशन. स्ट्रॉंग पोलर का लागलेला आठवा मेकॅनिझम मध्ये पहिला आपला ब्रोमिन ॲटम बाहेर गेलेला SN1 मेकॅनिझम मध्ये. जो ब्रोमिन बाहेर गेला तो परत अटॅक मारू शकतो. सो तो परत अटॅक मारू नये म्हणून आपण पोलर सॉल्व्हंट घालून त्याला काय केलं तर सॉल्वेशन. बघा हायड्रोजन अवतीभोवती दाखवलेले मी ब्रोमिन असेल मी एखाद्या मॉलिक्यूल मधून बाहेर पडले तिकडे तो कार्बोकेटायन तयार झालाय
मी जाऊन परत अटॅक मारू शकते. सो काय करतात, हायड्रोजन मला सॉल्वेट करतात ह्या पोलर सॉल्व्हंट मधले, आणि म्हणून मी मागे जाऊन अटॅक करू शकत नाही. मग OH मायनस येऊन तुमचा सबस्टिट्यूशन रिॲक्शन करून जातो. सो दिस वॉज अबाउट न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता एक लास्ट पॉइंट लास्टला जाता जाता, एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट काढताना तुम्ही मला सांगितलं की सेटझेफ म्हणाला की जो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट आहे, मोर सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट विल बी मेजर प्रोडक्ट. आता हे कधीपर्यंत, जेव्हा तुम्ही ॲरोवरती अल्कोहोलिक KOH आणि अल्कोहोलिक NaOH लिहित होता तोपर्यंत. जेव्हा तुमच्या ॲरोमध्ये हा पण बेसच आहे, मी आत्ताच सांगितलं, आणि इट इज स्ट्रॉंग बेस. बट हा कसा आहे बघा, गवत म्हणजे काय, टर्ड ब्युटील, वरती मिथिल ग्रुप, इकडे मिथिल ग्रुप, इकडे मिथिल ग्रुप आहे, आणि इकडे ONA मायनस ऑफ ONA. सो दिस इज खूप मोठा बेस आहे, आणि मोठा बेस असेल तर तो सेटझेफ नुसार प्रोडक्ट देत नाही, तो प्रोडक्ट देतो हॉफमन नुसार. एकच रिॲक्शन बघा आणि आपण हा पार्ट संपूया. मी काहीतरी एक इथे रिएक्टंट काढला, ब्रोमीन कुठे आहे, इथे. सो दिस इज अल्फा. याच्या साईडला इकडे बीटा, इकडे पण बीटा, परत दोन्ही बीटाला काय आहे, हायड्रोजन ॲटम आहे, अल्कोहोलिक NaOH, आणि डेल्टा सिम्बॉल दिला की एलिमिनेशन रिॲक्शन. बघा ब्रोमीन आणि इकडचा हायड्रोजन काढला की डबल बॉन्ड कोणात येणार, या दोघांच्या मध्ये. चला काढूया. CH3 CH, वरती CH3, हा कार्बन, हायड्रोजन डबल बॉन्ड आणि CH2. बरोबर आहे ना, या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड येणार. इकडून काढला तर कसं होईल, CH3 C, वरती CH3 आहे, इकडून हायड्रोजन गेला, डबल बॉन्ड, कार्बन, एक हायड्रोजन आहे आणि CH3. बरोबर आहे. आता बघा, बघूनच कळतंय ही अल्कीन आहे, इकडे मिथिल आहे, इकडे दोन मिथिल आहेत. सो दिस वॉज सेटझेफ प्रोडक्ट. स्पेलिंग बघा हा, सेटझेफ प्रोडक्ट. आणि मी काय म्हटलं, जो सेटझेफचा प्रोडक्ट नसतो म्हणजे लेस सबस्टिट्यूटेड, बरोबर आहे ना, इकडे दोन हायड्रोजन आहेत आणि इकडे बल्की ग्रुप आणि हायड्रोजन आहे. सो दिस इज दिस इज हॉफमन प्रोडक्ट. मोर सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट कोणाचा असतो, सेटझेफचा, आणि हॉफमनचा कुठला असतो, लेस सबस्टिट्यूटेड. जेव्हा बॉन्ड ही जी असते ना, डबल बॉन्ड एका साइडला येते, तेव्हा लक्षात ठेवायचं की तो लेस सबस्टिट्यूटेड आहे आणि तो हॉफमनचा प्रोडक्ट आहे. अल्कोहोलिक KOH NaOH जर मी टाकला तर मेजर कोण असतं, सेटझेफ. अल्कोहोलिक NaOH, अल्कोहोलिक KOH, CH3ONA जरी टाकला तरी कोण असणार आहे तुमचा, सेटझेफच. बट बघा मी काय म्हणते, हा सेम रिएक्टंट आणि प्रोसेस काय केली मी, फक्त हा बल्की ग्रुप टाकला, टर्ड सोडियम टर्ड ब्यूटाऑक्साइड. हा पण एक बल्की बेस आहे. बल्की बेस काय करणार हो, त्याला हायड्रोजन काढायचा आहे, तर इझिली एका साइडनं काढू शकतोय. बघा इकडे जाताना हा एक स्वतः मोठा बेस आहे आणि त्याला ह्याच्यावर अटॅक मारायचा आहे, इकडच्या साईडच्या बीटा हायड्रोजनवर, तिकडे पण खूप सारी गर्दी आहे. सो मोठा मॉलिक्यूल गर्दीत जायला बघणार नाही, साइड वरून आपलं काम करून पळून जाणार तो. सो कुठून काढणार तो हायड्रोजन, शेजारी, बाहेरून. सो हॉफमनचा प्रोडक्ट असतो लेस सबस्टिट्यूटेड. कधी होतो हा मेजर प्रोडक्ट, ही कंडिशन असेल तर. बेस जेव्हा बल्की असेल तेव्हा हॉफमनचा प्रोडक्ट मेजर प्रोडक्ट बनतो आणि हा बनतो मायनर प्रोडक्ट. ओके ओके, मी आधी इथं मायनर लिहिलेलं, हे लक्षात ठेवा. स्मॉल बेस सेटझेफ प्रोडक्ट, बल्की बेस हॉफमन प्रोडक्ट. आय होप तुम्हाला सगळ्या रिॲक्शन्स क्लिअरपणे कळाल्या असतील. इथे मी ज्या दोन रिॲक्शन रफ करायच्या आधी लिहिलेल्या त्याचा आन्सर मी लिहिला नाही, मी फक्त एवढंच म्हटलं की त्यातली एक सबस्टिट्यूशन आहे आणि एक एलिमिनेशन आहे. त्याचा आन्सर फाइंड आउट करा, कुठली सबस्टिट्यूशन असेल कुठली एलिमिनेशन असेल, कारण मी सुद्धा विसरले. मला फक्त एवढं आठवतं मी प्रायमरी आणि टर्शरी काढलेलं आणि कंडिशन्स मला आठवत नाहीयेत. पण मी एवढं सांगू शकते ज्याच्यामध्ये सॉल्व्हंट ॲज वेल एज तुमचा न्यूक्लिओफाईल दिलाय ती SN2 असेल, अल्कोहोलिक KOH वाली एलिमिनेशन असेल, कारण अल्कोहोलिक KOH कुठेही दिसो, जन्मोजन्मी एलिमिनेशन रिॲक्शन. आय होप समजलं असेल. जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये. थँक्यू सो मच.